स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन. सुरू करूया आजच्या सेशनला. शक्य असेल तर सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचे आहेत. आज आपण रेकीचं अट्युनमेंट झालंय सगळ्यांचं. येस सविता मॅडम, प्रणिता मॅडम. आपल्याला एनर्जी बॉल एक्सरसाइज करायची आहे. हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. एनर्जी बॉल कसा करायचा आपण ते बघणार आहोत. सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे. कॅमेरा ऑन करून बसा इफ पॉसिबल. येस. एकता मॅम, कॅमेरा ऑन करून बसा शक्य असेल तर. उद्या सकाळी 6:30 वाजता आपल्याला गुरुपौर्णिमेचे ध्यान आहे, ते फ्री आहे. त्यांनी ज्यांना शक्य असेल सकाळी 6:30 वाजता त्यांनी उद्याच्या ध्यानाला आपल्याला यायचं आहे. सकाळी 6:30 वाजता तुम्ही जॉईन करू शकता. आपल्याला ग्रुपमध्ये लिंक येईल, त्या पद्धतीने आपल्याला सकाळचा क्लास जॉईन करायचा आहे. ओके. येस, सुरू करूया. आता एनर्जी बॉल क्रिएट करताना पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला रेकीची प्रार्थना करायची. सगळ्यांनी रेकीची प्रेयर करा. प्रत्येकाला माहिती आहे रेकीची प्रार्थना कशी करायची. मी स्वतःची आभारी आहे. प्रणिता मॅडम, शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसा. हो हो. प्रॅक्टिकल करायचे आपल्याला आणि एका ठिकाणी बसून करा क्लास. रेकीची प्रेयर करायची आपल्याला. मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. आपल्या जेंडरनुसार आपल्याला प्रार्थना करायची आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचा आभार मानायचे आहे. मी दिव्य रेखी शक्तीचे आभार व्यक्त करायचे. मी डॉक्टर मिकाऊसींचे आभार व्यक्त करा. मी डॉक्टर मिकाऊसींचे आभारी आहे. हे दिव्य रेखी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता दोन्ही हात रब करायचे आणि आपले हात जवळ दूर आपल्याला करायचे आहेत. जिथे आपल्याला एनर्जीचा फ्लो जाणवायला लागेल तिथे आपल्याला स्टॉप व्हायचंय. छोटा बॉल असू द्या, मोठा बॉल असू द्या, जिथे आपल्याला वाटतंय की आपला मॅग्नेटिक फील्ड जाणवत आहे तिथे आपल्याला स्टॉप व्हायचं आहे. छोटा असला तरी चालेल, मोठा असला तरी चालेल. बॉल मॅम, बॉल हातात धरायचंय का? हातात क्रिएट करायचंय आपण. एनर्जीचा बॉल हातात क्रिएट करतो आहे. ओके. सुनंदा मॅडम, नोट्स नका लिहू, मी नंतर सांगू. आपण रेकॉर्डिंग बघू शकतो. तुम्ही आता क्रिएट करा, एनर्जीचा बॉल क्रिएट करा हातात. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि जवळ दूर आपण एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. रेकीची प्रेयर करा आणि एनर्जीचा बॉल क्रिएट करा. आता या एनर्जीच्या बॉलला म्हणा, माझ्यातील, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यातील, आपण म्हणायचं एनर्जीच्या बॉलला, माझ्यातील, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यातील. या एनर्जीच्या बॉलला बघून म्हणा, या एनर्जीच्या बॉलनी माझ्यातील, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यातील, माझ्या वस्तूंमधून, माझ्या वाहनांमधली सर्व प्रकारची नकारात्मकता ग्रहण केलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलमध्ये आलेली आहे. या एनर्जीच्या बॉलनी माझ्यातील, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यातील,
सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलमध्ये आलेली आहे. बघा, हा बॉल तुम्हाला जड व्हायला सुरुवात होईल. अफर्मेशन पुन्हा द्या. या एनर्जीच्या बॉलमध्ये माझ्यामधून, माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यामधली, माझ्या घरामधल्या वस्तूंमधून, माझ्या वाहनामधली सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलमध्ये आलेली आहे. जड व्हायला तुम्हाला जाणवेल, तो बॉल जड झालेला आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलमध्ये आलेली आहे. मी स्वतः, माझ्या घरातील सर्व व्यक्ती, वस्तू, वाहनं यामधली सर्व प्रकारची नकारात्मकता या एनर्जी बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व वस्तू, सर्व व्यक्ती, सर्व वाहनं यामधली सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलनी ग्रहण केलेली आहे. असं 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. आता हा बॉल आपल्याला ब्रह्मांडात पाठवा. आपल्याला हवेत टाकून द्यायचा आहे. आणि म्हणा, या ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. या ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. हा पाठवा, एकता मॅडम पाठवा, शुद्ध करा, एनर्जीला शुद्ध करा. व्हेरी गुड. हा, 3 वेळा म्हणायचं आहे. या ब्रह्मांडात जाऊन ऊर्जा काय झाल्या आहे? शुद्ध झालेले आहे. हा झाला फुटबॉल. काय झाला? पहिला बॉल आपण कशासाठी क्रिएट केला आहे? एखाद्या व्यक्तीमधून नकारात्मकता दूर करण्यासाठी, किंवा आपल्या घरातली नकारात्मकता. कोणाकोणाला जाणवलं की हात जड पडले होते? थोडं जाणवलं मला. जड पडले होते. थोडासा. हम्म. सुनंदा मॅडम, हो, मला सुद्धा जड पडला जडपणा होता ना? दाखवत. हो हो. जड पडला होता. अजून एकता मॅडमला काय जाणवलं? तुम्हाला पण सविता मॅडमलाही हात जड पडला होता. ओके. हम्म. एकता मॅडम, थोडस जड वाटलं होतं मॅडम. जड वाटलं होतं. जेव्हा आपण हम्म. नकारात्मकता त्याच्यामध्ये आणली तर हात काय झाला होता? थोडस जड. जड वाटला होता. बरोबर. याला काय म्हणतात? पहिला बॉल आपण कशासाठी करतोय? फुटबॉल एक्झरसाइज. याला काय म्हणतात? फुटबॉल. आपण तो काय करतो? किक करून टाकतो. ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायला आपण सोडून देतो. आपल्याला ब्रह्मांडामध्ये पण ऊर्जा कशी पाठवायची आहे? पॉझिटिव्ह पाठवायची. आपण जे आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे तिथे ऊर्जा कशी पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे की काय या नाही. बॉलची ऊर्जा इथे झाली शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कळालं? अरे हे बघ याने. कळालं का? हो. हा, पुढे जाऊया. पहिला बॉल आपण कशासाठी केला? आपल्या शरीरातली, आपल्या घरामधून, आपल्या घरातल्या सदस्यामधून आपण जे वाहनं वापरतो त्यामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल, निगेटिव्हिटी असेल तर ती रिमूव्ह झाली पाहिजे. बरोबर. दुसऱ्यांदा काय येतं? मग आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे का स्वतःला? हो. नक्की. मग आपण हो. प्रोटेक्शन पाहिजे आहे तर दुसऱ्यांदा आपण काय म्हणणार? प्रोटेक्ट कर. हा, आता आपल्याला पुन्हा एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. दुसरा एनर्जी बॉल कशासाठी करायचा? आपल्या प्रोटेक्शनसाठी. पुन्हा रेकीची प्रार्थना करायची. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू. आपल्या आई वडिलांना, सगळ्यांना आभार व्यक्त करा, रेकीची प्रार्थना करा आणि एक एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. आता आपल्याला या ब्रह्मांड या ऊर्जांना कॉल करणं, प्रार्थना करायची आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी, पॉझिटिव्ह ऊर्जांनी हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी युक्त, पॉझिटिव्ह ऊर्जांनी युक्त
हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. हा बॉल मला ग्रहण करून परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि हा बॉल आपल्याला आता आपल्या डोक्यावरती धारण करायचा आहे. सहस्रार चक्रावर टाका, क्राऊन चक्रावर, आणि 2 मिनिटं आपल्याला हात तसेच ठेवायचे आहेत. 2 मिनिटं आपण याच पद्धतीने रेकी देणार आहे. सहस्रार चक्राला हा बॉल ग्रहण करायचा आहे. आपल्याला आता प्रार्थना करायची आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. प्रेयर करायची रेकीला. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू. रिलॅक्स. या पद्धतीने आपण काय करणार, स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण स्वतःसाठी एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. कळालं? पहिला कशासाठी केला? नकारात्मकता काढून टाकण्यासाठी. दुसरा कशासाठी केला? पॉझिटिव्ह एनर्जी डोक्यात. पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन. स्वतःला प्रोटेक्शन गरजेचं आहे की नाही? पाहिजे आहे ना, प्रत्येकाला प्रोटेक्शनची गरज आहे. आपण बाहेर जातो, घरात इकडे तिकडे फिरतो, आपल्याला मॅम, काय पाहिजे? हा बोला. कालच्या सेशन मध्ये काय झालं? रेकॉर्डिंग पाठवते मी. मी ओके. रेकॉर्डिंग नव्हती, आम्ही अपलोडच नाही केली ऍक्च्युली. पाठवते ओके. मी रेकॉर्डिंग. समजलं का? या पद्धतीने आपण एनर्जीचा बॉल क्रिएट करतोय. पहिला एनर्जीचा बॉल आपण कशासाठी केला? आपल्या हातामध्ये अशा ऊर्जांना आवाहन केलं. पहिला एनर्जीचा बॉल आपण कशासाठी केला होता? स्वतःमधली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी. आता दुसरा एनर्जीचा बॉल जो आपण केला, तर स्वतःला प्रोटेक्शन झोन मध्ये टाकण्यासाठी. आपल्या आजूबाजूला कशी ऊर्जा पाहिजे? प्रोटेक्शन झोन पाहिजे ना प्रत्येकाला. आपण स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी या पद्धतीने एनर्जीचा बॉल केला. आता आपल्याला काय करायचं आहे? या घराला प्रोटेक्शन पाहिजे का? आपल्या आजूबाजूच्या कुटुंबाला, सदस्यांना प्रोटेक्शन द्यायचंय की नाही? आता तिसरा पुन्हा एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा सगळ्यांनी. पुन्हा एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या घरातील सर्व सदस्य, वस्तू, वाहनांसाठी क्रिएट करते आहे. हा एनर्जीचा बॉल आपल्याला वस्तू, वाहनांसाठी क्रिएट करायचा आहे. रेकीची प्रार्थना करायची. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, वस्तू, वाहनांसाठी तयार करते आहे. मी हा एनर्जीचा बॉल, या पॉझिटिव्ह दिव्य ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील सर्व सदस्य, वस्तू आणि वाहनांसाठी क्रिएट करत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांची नावं घ्यायची आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं घ्या तुमच्या घरातल्या. वस्तूंना, वाहनांना सुरक्षा प्राप्त होते आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, वस्तूंना, वाहनांना सुरक्षा प्राप्त होते आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. अशा पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचंय त्या बॉलला. आणि हा बॉल आपल्या आजूबाजूला असा फैलवून टाका. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, या ऊर्जांना फैलवून टाकायचं आहे. जमलं का आता? फैलून टाका. हा, बस बस फैलवून टाका. सुरमी मॅडम आहात का? हो मॅम. समजताय का? हो. पहिला एनर्जीचा बॉल कशासाठी क्रिएट केला आपण? आपल्या शरीरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी, बरोबर? हो. दुसरा एनर्जीचा बॉल स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. तिसरा एनर्जीचा बॉल कोणासाठी? आपल्या कुटुंबाला प्रोटेक्शन पाहिजे. आपण जे वाहनं वापरतोय, वस्तू वापरतो, त्यांनाही प्रोटेक्शन पाहिजे. तिसरा एनर्जीचा बॉल आपण प्रोटेक्शनसाठी केला, आपल्या कुटुंबासाठी. चौथा एनर्जीचा बॉल आपण कुठे राहतो? हं? घरात. घरात राहतो. घरासाठी तर दिला ना आता आपण, हम्म. बरोबर ना? पण पृथ्वी. ऍक्च्युली कुठे राहतो? पृथ्वीवर राहतो. हा. राहतो ना. मग आपल्याला या पृथ्वीकडनं काय काय मिळतं? खूप काही मिळतं. ही आपली मदर अर्थ, आपली वसुंधरा, ही धरणी माता आपल्याला काय काय देते? अन्न, हवा, अन्न, पाणी. हवा, सरस. वस्त्र, पाणी, सगळं काही हिच्यामुळेच मिळालेलं आहे. हम्म. आपलं घरही कुठे आहे? पृथ्वीवरच आहे ना? पृथ्वीवर. की हवेत आहे? नाही. मग आपण या धरणी मातेसाठी, तिच्या प्रोटेक्शनसाठी एक बॉल क्रिएट करायला पाहिजे का? हो. मदर अर्थ साठी आपल्याला एक बॉल क्रिएट करायचा आहे का या पद्धतीने? बघा बरं. आपल्या मदर अर्थची हिलिंग करणं गरजेची आहे का? Yes. Yes. वाटतं तुम्हाला आपण जिथे राहतो आहे तिथे आपली मदर अर्थ आहे, तिला पण प्रोटेक्शनची गरज आहे म्हणून? हो. आहे ना? हो. जर आपल्याला आजूबाजूच्या पुढच्या काही पिढ्या आपली पिढी आहे, त्यानंतर ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांनाही चांगलं वातावरण, चांगली हवा, शुद्ध अन्न, सगळं शुद्ध हवा मिळाली पाहिजे, आजूबाजूचे लोक शुद्ध मिळाले पाहिजे, विचारांनी शुद्ध पाहिजे, असं वाटतं की नाही प्रत्येकाला? की आता हो. आपल्याला तर सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या, आतापर्यंत सगळं छान होतं, पण पुढली येणारी पिढी आहे, पुढे जे काही लोक किंवा पुढे जे येणाऱ्या जन्माला लोक येतील त्यांना सगळं शुद्ध वातावरण भेटलं पाहिजे, हवा शुद्ध राहिली पाहिजे, चांगलं अन्न मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे. आणि याच्यावरती पृथ्वीवरती सगळे कसे राहिले पाहिजे? सुखी. शांततेने, प्रेमाने, सुखी राहिले पाहिजे, समाधानी राहिले पाहिजे. बरोबर, वातावरण शांत पाहिजे की नाही? आपल्याला आजूबाजूचं वातावरण शांत असलं की चांगलं वाटते ना? आता जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा छान वाटत होतं का? नाही. नाही. तेव्हा भीती वाटत होती का कशाची तरी? मनात काहीतरी भीती वाटायची का? हा. वाटत होती ना? वाटत होती की नाही? हो. मग असं वातावरण आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे का? नाही. मग त्यावेळेस मी माझ्या धरणी मातेची हिलिंग करणार. यामार्फत आपण मदर अर्थची जेव्हा हिलिंग करतो, अर्थ हिलिंग करतोय, तेव्हा आपण ही हिलिंग फक्त धरणी मातेची करतोय का? नाही. ही हिलिंग करताना आपला उद्देश काय आहे? एव्हा एनर्जीचा बॉल क्रिएट करताना उद्देश हा आहे, उद्दिष्ट महत्वाचं आहे की आपण याच्यावरती जे लोक पण राहतोय त्यांच्यासाठी पण प्रार्थना करतो, वैश्विक प्रार्थना म्हणतो ना. जसं हम्म. आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं होतं? पसायदान म्हटलं होतं. कशासाठी वैश्विक प्रार्थना आहे ही? वसुदेव कुटुंबकम, आपण हे सगळं कुटुंब आहे ना, ह्या सगळ्यासाठी प्रार्थना जर केली तर, सगळ्यांसाठी आपण प्रेयर केली की सगळे चांगले राहोत, एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नको, कुठलीही क्रोधाची, रागाची भावना नको, शांतीचं वातावरण पृथ्वीवरती राहिलं तर खूप चांगलं. चांगलं राहील. सांगेल ना. म्हणून आपल्याला चौथा एनर्जीचा बॉल जो क्रिएट करायचा आहे तो आपल्या धरणी मातेसाठी करायचा आहे. सगळ्यांनी चौथा एनर्जीचा बॉल करायचा आहे.
मी हा एनर्जीचा बॉल या धरणी मातेवर साठी करत आहे, या पृथ्वी मातेसाठी करते आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या धरणी मातेसाठी, पृथ्वीसाठी, मदर अर्थ साठी करते आहे, या वसुंधरीसाठी नाही करते नाही आहे. तर मग जान्हवी. हा बॉल ग्रहण करून पृथ्वीवरील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, प्रेम, करुणा आणि दयेचा भाव त्यांच्या मनात बाळगू दे, अशी प्रार्थना करायची आहे. सगळीकडे प्रेम, दया, करुणा, शांती, जी अजून तुमची काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. या पृथ्वीवरील सर्व सदस्यांना, सर्व व्यक्तींना प्रेम, दया आणि करुणेचा भावामध्ये बांधून ठेव. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या धरणी मातेसाठी, पृथ्वीसाठी करते आहे. पृथ्वीवरील सर्व सदस्यांना प्रेम, दया आणि करुणेने बांधून ठेव. त्यांच्या मनामध्ये प्रेम, दया आणि करुणेचा भाव ठेव. सगळ्यांना उत्तम आरोग्य दे, सगळ्यांना सुखात ठेव, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. या पृथ्वीवरील सर्व व्यक्तींना, वास्तूंना, वाहनांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे, अशी आपल्याला कामना करायची आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. आणि हा एनर्जीचा बॉल तुम्ही जिथे बसलेले आहात तिथून जमिनीवर टाकून द्या. जमिनीवर टाका. पूर्ण ऊर्जा कुठे टाकायची आहे? आपल्याला जमिनीवरती टाकायची आहे. समजलं? 4 एनर्जीचे बॉल कोणाकोणासाठी करायचे आहेत? एक करायचा माझ्या स्वतःतली, माझ्या अपूर्ण. कुटुंबातली, वस्तूमधली नकारात्मकता दूर करण्यासाठी. दुसरा स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. तिसरा आपल्या घरातील सदस्य, आपले घरातली वस्तू असू द्या किंवा वाहनं तुम्ही जे वापरणार त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. आणि चौथा हा सगळ्या वैश्विक ऊर्जा, वैश्विक एनर्जी, सगळीकडे पॉझिटिव्हिटी राहावी, सगळीकडे सकारात्मक ऊर्जा, प्रत्येकाच्या मनात प्रेम, दया आणि करुणा राहावी, त्यासाठी आपण अर्थ हिलिंग करतो. कळालं? इथपर्यंत कळालं का? हो. नक्की? इथे कोणाचे काही प्रश्न आहे, शंका आहेत? ते रोज करायचं का मॅम? हो, रोज करायचं. कधी? कधी पण करू शकता. ओके. सकाळी उठल्यावर केलं तर छान आहे. ओके. दिवसभरातून तुम्ही कधीही वेळ मिळाला तरी करू शकता. आता आपलं अट्युनमेंट झालंय सगळ्यांचं. हो. पाणी पिलंय का सगळ्यांनी? वॉटर चार्जिंग करूया आपण. पाण्याला चार्ज कसं करायचं? सगळ्यांनी एक ग्लास पाणी घेऊन बसा. ओके. सगळ्यांचं अट्युनमेंट झालं आहे. रेकीचं अट्युनमेंट झालंय लेवल 1चं. येस. आता आपल्याला रेकीची प्रार्थना करा. सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करा.
हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिका उसूंची आभारी आहे. रे की अमृत, 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 रे की अमृत. रेकीची प्रार्थना करा. हातामध्ये ग्लास घ्यायचा पाण्याचा, दुसऱ्या हाताने या पद्धतीने त्याच्यावरती फिरवायचंय. या पाण्याला म्हणजे 21 वेळा फिरवायचं आहे. उजव्या 21 हाताने का डाव्या? काय? राईट या लेफ्ट? हळूहळू अँटी क्लॉकवाईज फिरवा, अँटी क्लॉकवाईज नाही, क्लॉकवाईज उजव्या फिरवा. हाताने ना? हा उजव्या हाताने ना? हा हा उजव्या हाताने हळूहळू फिरवा. घाई नका करू. अफर्मेशन ऐकून घ्या काय म्हणायचंय. हे दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या साह्याने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. 2 मिनिटं आपल्याला पूर्ण ऊर्जेनी 21 वेळा आपल्याला हात फिरवायचा आहे. हळुवारपणे फिरवा, घाई करू नका. हळुवारपणे फिरवायचा आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या साह्याने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दोन मिनिटं आपण पूर्ण ऊर्जा तिथे द्यायची आहे. एकवीस वेळा झालं असेल तर आता पाणी पिऊन बघा. काही फरक जाणवत आहे का पाण्यामध्ये? हा एकता मॅडम. छान वाटत आहे पाणी पिलं की थोडं पाणी पिलं की छान वाटतंय. पोटात म्हणजे ओके. अजून कोणाचा काय अनुभव? शांत वाटायला थोडं पोट. शांत वाटत आहे. ओके. प्रणिता मॅडमला काय जाणवलं? थोडं पाण्यात बदल लागला. गोड थोडं लागलं, गोडसर. गोड लागलं पाणी, पहिलेपेक्षा गोड लागलं. अजून सविता मॅडम? चव लागत होते. छान लागत होतं पाणी. हम्म. ओके. सुनंदा मॅडमनी केलं का? नाही.
अच्छा. सुरभी मॅडम, तुम्हाला काय जाणवलं? पिलं का पाणी की चार्जिंग चालू आहे? नाही मॅम, केलं. कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण मंदिरात गेल्यावर जेव्हा ते तीर्थ पितो तेव्हा जी पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये असते ना, हम्म. तसं फील. तसं फील झालं. बरोबर. जर आपल्याला हे कशासाठी एक्सपेरिमेंट करायचा होता की याच पद्धतीने आपल्याला पाणी रोज प्यायचे. तुम्हाला जी इच्छा आहे, समजा आता मी हे पाणी माझ्यासाठी तयार करते आहे, उठल्याबरोबर याच पद्धतीने पाणी प्यायचं. ज्या लोकांना जॉब करायचा आहे, जॉब मिळत नाहीये, मग त्यांनी काय प्रार्थना करणे? हे पाणी ग्रहण करून मला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी जॉब लागलेला आहे. बरोबर. आणि ज्या लोकांना चांगलं आरोग्य पाहिजे आहे, सतत तब्येतीच्या कंप्लेंट आहे, सतत आजारी पडत आहे, त्या लोकांनी प्रार्थना काय करायची आहे? हे पाणी ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ देत. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. या पद्धतीने आपल्याला पाण्याला रोज चार्ज करून प्यायचंय. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात? वॉटर चार्जिंग. हे काय केलं आपण? पाण्याला कसं चार्ज करायचं. तुमच्या पर्टिक्युलर काही विश असतील तर त्या पण तुम्ही बोलून दाखवू शकता. सकाळी उठल्याबरोबर पहिलं जे पाणी पितात ते रेकीच्या चार्जिंगनीच प्या. रेकीला प्रार्थना करून, ईश्वर गुरूंचे आशीर्वाद घेऊन, माता पितांना वंदन करून ते पाणी चार्ज करायचं. आणि ते चार्ज केलेलं पाणी आपल्याला दररोज प्यायचं असेल. तुम्हाला जर शरीरात थकवा जाणवत असेल, निगेटिव्ह वाटत असेल, कुठलेही अतिविचार येत असतील, तर तुम्ही हे हे पाणी कंपल्सरी आहे पिणं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे पहिलं पाणी प्यायचं आहे ते आपण वॉटर चार्ज करूनच प्यायचं आहे. ठीक आहे. नाही दिवसभरात वेळ मिळतो तर निदान सकाळी उठल्यावरती तरी. आणि तुम्ही पर्टिक्युलर अशी विश सांगू शकता. त्या पाण्याला तुम्ही सकाळी उठल्याबरोबर एखादी तुमची काही विश असेल ती सांगू शकता. की कोणाला घर घ्यायचं आहे, कोणाच्या नोकरी शोधत आहे, नोकरी मिळत नाहीये, तेव्हाही तुम्ही या पद्धतीने चार्ज केलेलं पाणी पिऊ शकता. तब्येतीचे प्रॉब्लेम्स आहेत तेव्हाही याच पद्धतीने चार्जिंग केलेलं पाणी प्यायचं आहे. इथपर्यंत समजलं आहे का? इथे कोणाच्या काही शंका? हा सुनंदा मॅडम? नाही. प्रणिता मॅडमला समजलाय? रोज हे एकदा करायचं आणि ते चक्राचं एकदा करायचं ना. हम्म. रूट चक्राचं एकदा मेडिटेशन करायचं. 7ही चक्रांचं मेडिटेशन करायचं. हा. हे पाणी दररोज आपल्याला साधारणतः सकाळी 2 ग्लास चार्ज केलेलं पाणी प्या. तुमच्या दिवसभराचा थकवा सांगा मला. दिवसभरात तुमची एनर्जी किती पॉझिटिव्ह राहते, तुमचे कामं किती फास्ट होतात, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हळूहळू. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही याच पद्धतीने, वेळ मिळत नाही मान्य आहे, पण सकाळी उठल्याबरोबर पहिलं पाणी तर या पद्धतीने पिऊ शकता की नाही? हो. उठल्याबरोबर जे पाणी पिता आहे, मुळात सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. आपल्या बॉडी क्लिन्झिंगसाठी, वेट मेंटेन करण्यासाठी तुम्ही कमी करा, अथवा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तरी वेट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. बॉडीची एनर्जी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. म्हणून आपण उठल्याबरोबर सकाळी 2 ग्लास कोमट पाणी प्या, थंड पाणी प्या. तुम्हाला जे सोसेल त्या पद्धतीने पाणी पिणं हे गरजेचं आहे. कळतंय? तर पाणी जर चार्ज करून पिणं होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पहिलं जे पाणी पितो आहे तेव्हा आपण पर्टिक्युलर विश साठी आपण ते विश सांगायची त्या पाण्याला की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पद्धतीने प्रार्थना करायची आणि मग पाणी प्यायचं. ओके. सविता मॅडम समजताय? इथपर्यंत कळालं? इथे कोणाच्या काही शंका? इथे कोणाला प्रॉब्लेम आहे? एकता मॅडमला कळालं का? हो मॅडम. नक्की. सुरभी मॅडम?
याच पद्धतीने आपल्या जेव्हा आपण जे अन्न तयार करतो, बरेच वेळा ते अन्न आपण जेव्हा ऑर्डर केलेलं असतं, ते माहिती आहे का, आपण ऑर्डर केलेलं जेव्हा अन्न खातो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्यासारखी होतात, पचायला त्रास होतो. का बरं? बाहेरून आलेलं फूड किती ठिकाणहून ट्रॅव्हल झालेलं असतं ना, खूप लोकांच्या सानिध्यात येतं आणि आपण पटकन स्विगी आणि झोमॅटो करतो, होतं की नाही? मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो आहे किंवा बाहेरून आपण काही ऑर्डर केलेलं आहे, त्यालाही आपल्याला रेकी द्यायची आहे. त्यालाही काय करायचं आहे, त्याच्यातली निगेटिव्हिटी काढून टाकायची आणि त्यालाही रेकी द्यायची. किंवा बऱ्याच वेळा आपलं असं होतं ना लेडीजचं, की कधी मीठ टाकायचं राहून जातं, कधी भाजी थोडीशी जळून जाते, कधी काही कमी जास्त होतं. मग अशा वेळेस घरात वादविवाद होऊ नये म्हणून पण आपण जे अन्न बनवतो आहे त्याला पूर्ण पॉझिटिव्हिटीने द्या, त्याला रेकी द्या. एक तर अन्न बनवताना मंत्र साधनेत बनवणं गरजेचं आहे. जे तुम्ही करता आहात तेव्हा कुठलेही स्तोत्र, कुठलेही मंत्र, काहीतरी तुम्ही काहीतरी लावून ठेवा, पॉझिटिव्ह लावून ठेवा. ठीक आहे? कुठले तरी साधनेचे मंत्र लावा, काहीही तुम्हाला देवाचं किंवा तुमच्या गुरूंचं, ईश्वराचं काहीतरी नामस्मरण तुम्ही करा किंवा ऐकणं तरी गरजेचं आहे. मग असं होते बरेच वेळा की आपल्याला खूप घाई झालेली असते, काहीतरी कमी जास्त झालेलं असतं. मग आपण अन्न तयार केलं, फॉर एक्झाम्पल ही प्लेट आहे आणि याच्यामध्ये काय आहे, फूड आहे. तर मी काय करणार, दोन्ही हात या पद्धतीने त्या प्लेटवरती ठेवायचे किंवा तुम्ही जे अन्न बनवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला दोन्ही हात तिथे ठेवायचे आणि त्याला म्हणायचं आहे, अन्न ग्रहण करून मला व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे, अशी प्रेयर करायची आहे. हे अन्न ग्रहण करून मला व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ देत. असं आपल्याला पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची आणि 2 मिनिटं सर्व ऊर्जा आपल्या हातांनी जे अन्न बनवलेलं आहे त्याला द्यायची. कळतंय का की नाही? हो हो. नक्की. काय करायचं, काय शिकलो आपण आज? हो. वॉटर आणि फूड चार्जिंग आणि एनर्जी बॉल एक्सरसाइज. एनर्जी बॉल एक्सरसाइज आपल्याला करायची आहे आणि अन्न आणि पाण्याला कशा पद्धतीने चार्ज करायचा हा आपला टॉपिक होता आजचा. पाण्याला चार्ज करून सकाळी प्यायचंच आहे. दिवसभर शक्य असेल तर दिवसभरातही तुम्ही पाणी चार्ज करून पिऊ शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काही अन्न पदार्थ खात आहात ते बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल होऊन आलेलं असतं, बाहेरचं जेव्हा खात आहात तेव्हाही त्याला 2 मिनिटं ऊर्जा द्या आणि मग खा. रेकीची प्रार्थना करून खा, त्याला तुमच्या दोन्ही हातांनी ऊर्जा द्या. आणि घरीही बऱ्याच वेळा आपल्याकडनं काही चूक होतं, तर घरीही आपल्याला जेव्हा सगळं अन्न तयार होत आहे तेव्हा आपल्याला दोन्ही हात त्या अन्नाच्या वरती ठेवायचे आणि हे प्रार्थना करायची की हे अन्न ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. कळाले आजचे टॉपिक? इथे कोणाला काही शंका, कोणाचे काही प्रश्न आहेत का? हा ऐकता मॅडम? हे किती वेळ म्हणायचं असते मॅडम, म्हणजे अन्नावर आपण ठेवून म्हणजे 2दा 3 अन्नावरती आपल्या हातामध्ये 2 ते 3 मिनिटं आपल्याला हातावरती हात ठेवायचे, रेकीचं प्रार्थना करायची, दोन्ही हात आपल्याला अन्नावरती ठेवायचे, 2 ते 3 मिनिटं ठेवायचे, दोन रेकी तीन द्यायची 2 मिनिटं. ओके. हम्म? पाण्यावरती पण तसंच, पाण्यावरती पण 21 वेळा अफर्मेशन देऊन पाणी प्या. मुलांना पण द्यायचं का मॅम? हो, मुलं अभ्यास करत नसतील तर तुम्ही मुलांना चार्ज करून पाणी देऊ शकता की हे पाणी पिऊन. समजा आता माझी मुलगी अभ्यास करत नसेल तर आपण काय करू, हे माझ्या मुलीचं नाव घेणार, रेकीची प्रार्थना करायची, हे पाणी मी माझ्या मुलीसाठी तयार करते आहे, हे पाणी ग्रहण करून माझ्या मुलीचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर अधिकाधिक चांगली होते आहे, माझी मुलगी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे, हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, असं तुम्ही आपल्या मुलांना पण देऊ शकता. आणि बघा बरं, चार्जिंग केलेल्या पाण्यापासून मुलं अभ्यासाला पण सुरुवात होते, मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी पण कमी होतात.
चिडचिड करत असेल तरीही तुम्ही या पद्धतीने चार्ज केलेलं पाणी देऊ शकता. कधी पण ना, कधी कधी पण. पण, कधीही. आणि जास्त टीव्ही बघत असतील तर. तरी सुद्धा अफर्मेशन द्यायचं आहे की हा शांत झालेला आहे, याच्या वागण्यात खूप सौम्यता आलेली आहे, हा सगळ्या गोष्टी ऐकत आहे, याच्या ओके. स्वभावामध्ये परिवर्तन झालेलं आहे, अशा पद्धतीने द्यायचं. पॉझिटिव्ह. खूप पॉझिटिव्ह वागत आहे, घरातलं वातावरण खूप सकारात्मक झालेलं आहे, आपल्या घरात चिडचिड करणारे व्यक्ती आहे तर त्यांचा स्वभाव बदललेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी, चार्ज केलेलं पाणी द्यायचं आहे. आणि मॅम कोणाचा बीपी वगैरे वाढला असेल हा, घरात तर तर? बीपी बॅलन्स झालेला आहे. बीपी वाढत असेल तर ते काय झालं आहे, बॅलन्स झालाय आपण म्हणायचंय. ओके. कळालं? हो. इथपर्यंत कोणाला काही शंका? मॅडम, आणि ते अं, हा, सविता मॅडम आप- बोला. आपल्या वास्तूसाठी आपण काय करू शकतो? म्हणजे असं थोडस निगेटिव्हिटी सारखं वाटत असेल तर वास्तूमध्ये. पहिल्यांदा वास्तूमध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल तर पहिल्यांदा स्वतःमधली नकारात्मकता काढा. पहिल्यांदा आपल्याला मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करा. आणि वास्तूमध्ये नकारात्मकता वाटत असेल तर पहिल्यांदा आता पौर्णिमा, अमावस्या, शनिवार, मंगळवारी मिठाच्या पाण्याने फरशी पुसणं चालू कर. घराच्या बाथरूममध्ये मीठ ठेवा, मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. खडे मिठाचा वापर तुम्ही घरात करू शकता. आणि दर मंगळवारी, शनिवारी, पौर्णिमा, अमावस्येला फरशी पुसा. क्लिन्झिंग खूप करा. आणि जे हम्म. काही जास्त एक्सेसिव्ह तुमच्याकडे जमा झालेलं असेल, काण्याकोपऱ्यातले जाळे असू द्या किंवा घरात एक्सेसिव्ह वस्तू आहे, ज्या वस्तू आपण 6 महिने वापरत नाही, त्याला डिक्लटर करणं खूप महत्वाचं आहे. त्या घरातून काढून ठेवायच्या. ठीक आहे. हम्म. 6 महिने ज्या वस्तूला आपण हात लावत नाही, नक्कीच त्याला आपल्याला पुढेही हात लावायची गरज पडत नाही. हे लक्षात ठेवायचं. आपण काय करतो, खूप साठवून ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि मग त्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा ग्रहण करत असतात. कळालं? थँक्यू. थँक्यू. हा मॅडम, प्रणिता मॅडमचा काही प्रश्न होता का? म्हणजे माझ्याकडे गंगाजल आहे ह्याचं, काय म्हणतात, कुंभचं. तर ते पण टाकलं तर चालतं का सगळे घरात? आणि चालतं. मीठ मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं वॉशिंग पावडर वगैरे नाही टाकायची ना? नाही टाकली तरी चालते. मीठ चालते. मंगळवार आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने फरशी पुसायचं. नुसतं मीठच? मीठ आणि कॉफी पावडर टाका किंवा मीठ आणि तुम्ही फक्त खडे मीठ टाका, 1 चमचा मीठ टाकून फरशी पुसा. ओके. ओके. आणि आपल्याकडे एंट्रीचं गेट असतं ना, तिथे पण जास्त नकारात्मकता असते. हम्म. तर ते पण तिथे क्लीन ठेवा. उंबरठ्यावरती आपल्याला गुरुवारी बघा, तो उंबरठ्यावरती हळदीचा लेप ते लावतात, हळदीने. करते मी. हा, ते ओके. करायचं. पौर्णिमेला वगैरे करते हा, गुरुवारी. कळालं इथपर्यंत? हो. हम्म. येस, आपण थांबतोय आता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मॅडम.